मेंढराला हळी दिली. उठलेली मेंढर आली माझ्या मागं त्याच्यावर हळी ऐकल्यावर शेंगा झाडतोय का फाटा तोडतोय म्हणून बघायला खायासाठी. म्हशी आणून लावल्यावर ते मी तशीच हाणली आणि तुमची वस्ती होती जे वरली गंड नाना मारे त्या हिरीवरनं चांगत खाली नीट आलो. बोकाड खांद्यावरच आणून घरी जोत्याला असं टाकलं. मग दादा म्हातार होत तर कसं काय झालं रे म्हणा. म्हणून मेंढर पाण्यावर गेली म्हणलं तर आपासव्यात आलीत आणि लेंडव्या बांधावर 2 फाटे शेरडाला तोडून टाकलं म्हणलं आणि मेंढर पाण्याला गाठली म्हणलं. पुन्हा माघारी बघतो तर म्हणलं लांडगी आणि बोकाड पाडलं म्हणलं त्यात. पुन्हा येऊन तिथं आणून लावली म्हणलं 2-3 होती. पुन्हा मेंढर बोलवून घेऊन म्हणून घरला घेऊन आलो म्हणजे. हे त्यातनं आल्यावर मेंढर आपली चांगल्या वाटेवर ना तुमच्या शेताकडे जाते ती पाऊल वाट त्यातनं खाली लावल्यावर नदीत पाण्याला मेंढर गेली. मी गेलो बोकाड येऊन घरी जोतेला असं टेकवलं पायवर करून. दादा म्हैस हिंडवून बांधून आलतं गावाकडे घरला. मग ते का झालं तर असंच झालं म्हणलं. बरं राहू दे म्हणलं आत्ताच टाकून देऊन यायचं कशाला घेऊन आला म्हणला इकडे. लांडग्यानं मारलेलं टाकून देते ते आता जेवायला एक आल्याला एक मरल म्हणलं ते एक पडेल तर हे कसं बोकाड टाकून द्यायचं कसं म्हणलं. खाऊ द्या खाते ते गोरगरीब कोणतरी.